सिक्स लेन मोपा एअरपोर्ट लिंक रोडाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांच्या हातान जाल्ले। त्या वेळार लोकांक संबोधित करतना गोया भशेन सुंदर राज्यात पेट्रोल आणि डिझेलाक लागून जावपी पोल्यूशन कमी जावंक जाय देखून राज्य सरकारान हाचेर लक्ष दिवचे अशी मागणी केंद्रीय मंत्र्यांनी केली। मात अशें आसून सुद्धा दुसरेच दिसा पणजे बस स्टँडार आरटीओ खातीर डिझेलाचेर चलपी 10 नव्या एन्फोर्समेंट गाडयांचे इनॉग्रेशन येरादारी मंत्री मोबिन गुदिनो हांणी केले। केंद्रीय मंत्री म्हणटा पोल्यूशन कमी करा, मात राज्य सरकार ते कानार मनार घेना दिसता अशी टिका लोकांनी केल्या। जर सरकार स्वता हातूंत लक्ष घालना जाल्यार प्रदूषण नियंत्रणाचेर कोणे लक्ष दिवप असोय प्रश्न लोकांक पडला। आणि एक गोष्ट लक्षात आली की मिडिल क्लास आणि लोअर मिडिल क्लास मध्ये जुनी गाडी विकत घेतात आणि वरती सगळं सामान ठेवून पर्यटनाकरता बाहेर निघतो। ती संख्या खूप वाढली आहे कारण हे स्वस्त झालं आहे। 100 रुपयाचं पेट्रोल डिझेल इथे लागतं तिथे 10 रुपयाची वीज लागते। सगळीकडे चार्जिंग स्टेशन येऊन राहिले आहेत आणि यावेळी प्रदूषणापासून मुक्त केलं पाहिजे। माझा सगळ्यात जास्त आग्रह आहे की गोव्याला तुम्ही जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण मुक्त करण्याकरता हायेस्ट प्रायोरिटी द्या। कारण एक वन साइडेड विचार करणं काही बरोबर नाही। इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटही प्रोटेक्ट झाली पाहिजे आणि डेव्हलपमेंट पण झालं पाहिजे। त्यामुळे गोव्याचं संपूर्ण ट्रान्सपोर्ट हे तुम्ही इलेक्ट्रिक म्हणजे अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायो फ्युएलवर जर आणलं तर गोव्याचा आज जी प्रदूषणची लेवल आहे ती अर्ध्यापेक्षा कमी झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते गोव्याकरच्या जनतेकरता सगळ्यात मोठा पुरस्कार, सगळ्यात मोठा बक्षीस मिळणार आहे।